आज आपण मुस्लिम इतिहासात नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे औरंगजेबाची मुलगी हिची माहिती थोडक्यात बघणार आहोत. झीनत उन निसा बेगमचा जन्म 5 ऑक्टोबर 1643 रोजी कदाचित औरंगाबाद येथे झाला असावा. ती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी दिलरसा बानो बेगम यांची कन्या होती. तिची आई पार्शियन राजघराण्यातली होती, त्यामुळे झीनतच्या शाही शिक्षणावर भर देण्यात आला. तिच्या वडिलांनी तिला पादशाह बेगम ही प्रतिष्ठित पदवीही दिली होती. झीनत इस्लामी शिक्षणात पारंगत होती आणि तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता. ती आपल्या वडिलांसोबत कायम राहायची. झीनत उन निसा तिच्या धाकट्या सावत्र भावाला मुहम्मद काम बख्ख याला पाठिंबा देत असे. त्यामुळेच तिच्या मोठ्या भावाशी तिचं पटायचं नाही. ती औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याच्यासोबत होती. 1681 पासून औरंगजेबाने दख्खनमधील मोहिमा सुरू केल्या. त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात झीनत त्याच्यासोबतच होती. लाल किल्ल्यात तिने अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरही ती शाही दरबाराचा एक महत्त्वाचा भाग बनून राहिली. झीनत उन निसाने 14 मोठे कारवानसेराय म्हणजेच विश्रांतीगृह बांधलं होतं. विशेषतः बंगाल ते अवध मार्गावर तिने धर्मशाळा उभारल्या. तिच्या सेवाभावी कार्यामुळे औरंगजेबानेही तिची प्रशंसा केली होती. 1700 मध्ये तिने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झीनत उस मजाजिद नावाची भव्य मशीद बांधली. त्यांच्या परंपरेनुसार तिने औरंगजेबाकडून हुंड्याची रक्कम मागून ही मशीद बांधली होती. झीनत उन निसाचा मृत्यू 18 मे 1721 रोजी वयाच्या 77व्या वर्षी दिल्ली येथे झाला. तिच्या मृत्यूनंतरही तिच्या कामाची आठवण दिल्लीत टिकून राहिली. झीनत उल मशाजिद ही मशीद आजही तिच्या आठवणी जपते. झीनत उन निसा ही फक्त औरंगजेबाची मुलगी नव्हती, तर ती एक हुशार आणि औरंगजेबाच्या धोरणांचा विचार करणारी राजकन्या होती. तिने केलेल्या समाजसेवेमुळेच ती मुघल इतिहासात कायम टिकून राहिली. रामकृष्ण हरी.